महाराजांचा ध्रुव तर गेला मुंबईला. थोड्या दिवसांनी मी बी जाणार आहे इंग्रजांचा बाजा वाजवायला. सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा. तुझ्या ये बाळा, या रस्त्यानं काय येतोय? तुला माहिती आहेत ना महाराज या रस्त्याने येत आहेत. चल निघ. काठीने का मारताय? मी जातोय ना. बाजूला करा याला मूर्ख बालका. मध्ये कडबडला असा धर्मी. कोण आहे हा? महाराज, हा तोच बालक आहे ज्याच्या संपूर्ण कुटुंबाने मिळून इथलं वातावरण दूषित करून ठेवलंय. चिरडून टाका याला. एखाद्या वस्त्राने याचं शरीर झाकून टाका, त्यामुळे याचा स्पर्श आम्हाला होणार नाही. वय महाराज, आणि मला दे की. पकड रे. महाराज या. सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा. मुंबईला गेला आणि बाळा त्याला ठेसनात सोडायला गेला. वय आई. पर ध्रुव अचानक बॉम्बेला का निघून गेला? इथली परिस्थिती बघून त्याला भीती वाटत होती का त्याच्यामुळे स्पृश्य लोक आपल्याला त्रास देतील आणि तो इथं नसेल तर कदाचित ते लोक आपल्याला कमी त्रास देतील. आणि एवढी मोठी गोष्ट तू आता सांगतोयस भीमा? आई, ध्रुवने मला मनाई केली होती. त्याला भीती वाटत होती का तुम्ही लोक त्याला नाही जाऊ देणार. अरे पर ही काय पद्धत झाली का? आता कुठं प्लेगची भीती कमी झाली होती आणि तो निघून गेला.
अजून त्याची तब्येत तर नीट बरी बी झाली नव्हती. हीच गोष्ट आम्ही बी त्याला समजवत होतो, पण तो कोणाचं बी ऐकत नव्हता. घरातला मोठ्या माणसाचं ऐकता कुठं तुम्ही? समजे स्वतःच खरं करतात. ध्रुव चांगला होता, आता तुम्ही त्याला बी बिघडवला. आई येऊ दे बाळाला, आता बघते त्याला मी. कोणाला न सांगता ठेसनात गेलाय त्यो. कधी येणार आहे त्यो? येतच असेल आई, त्याला जाऊन लय येळ झालाय. काळजी करूस, येईल त्यो. आता पतुरी यायला पाहिजे होता. अरे कुठं चालला? पुरंजन काका आता समजावून गेले ना. ही परिस्थिती बघून समजत नाही काय? आई, आम्ही कोणाला बी घाबरून शाळेत नाही जाणार तर अभ्यास कसं करणार? आणि परिस्थिती बघून काय घाबरायचं? प्लेग पेक्षा भीतीदायक काय असतं का? जर प्लेगला नाही घाबरलो तर बाकीच्या गोष्टींना का घाबरायचं? मला तुमचं काय बी ऐकायचं नाही. तुम्ही शाळेला जाणार नाही, विषय संपला. पण आई, ठीक आहे जायचंय ना तुला? चल जा बस तिथं. बाळा आला का त्याच्या संग पाठवीन तुला. चल जा बस आधी. यो बाळा अजून का नाही आला? भीमाबाई, मित्राला सोडायला गेलाय तो, येईल की थोड्याच वेळात. अरे काय झालं? अरे सावकाश. अरे कोणी केलं? बाळा दादा, हे बाळ, हे कोणी केलं? सर्वज्ञ महाराज आणि त्यांच्या जोडीच्या गर्दीनं. भाऊ, बाबा, भीम, मला सोड. बाबा तुम्ही कुठे चाललात? बाबा, तिथे जाऊन काय बी उपयोग नाही आहे. सर्वज्ञ महाराज आणि त्यांची माणसं काय बी करू शकतात. वय बरोबर बोलतोय तू. ते संधीच्या शोधातच आहेत ती लोक. तुम्ही बघताय ना, नका जाऊ तुम्ही. बाळा, भाऊ, ही येळ रागवायची नाही आहे. एकतर ते दृश्य लोक आणि त्यात अख्खा सातारा त्यांच्या बरोबर असेल. शानपणा तर याच्यातच आहे. या येळेला तू घबरावस. अबा, सर्वज्ञ महाराजांबरोबर सगळे येडी लोक आहेत. नका जाऊ. होय, हा, नाही जात. तू आराम चल बाळा, करला आनंद. वय बाळा, सावकाश. बाळा दादा, शांत असलेल्या जनतेला घेऊन हिंसा करायला भाग पाडत्यात एकटेच. पण त्यासनी कोणीतरी थांबवेल. आपणच थांबवूया बाबा, पण योग्य येळ आल्यावर.
सर्वज्ञ महाराजांचा बोला सर्वज्ञ महाराजांचा बोला सर्वज्ञ महाराजांचा मी निर्बाध आहे, निर्विरोध आहे. मला कुणी थांबवू शकत नाही. हवा, जल, हल, लोभ काहीही असू देत, इथं सगळं काही माझ्यापासून सुरू होतं आणि माझ्यातच विलीन होतं. तो वरचा म्हणतो मीच सगळं काही बनवतो देखील आणि बिघडवतो देखील मीच. माझी नजर जेव्हा कुणावर पडते तेव्हा त्या व्यक्तीचं नशीब बदलून जातं आणि माझी कुदृष्टी जेव्हा पडते तेव्हा त्याचं जीवन समाप्त होऊ शकतं. आणि म्हणूनच नेहमी माझ्या कृपेस पात्र बना. आम्हाला प्रसन्न ठेवा. आमच्या प्रत्येक आदेशाचं पालन करा आणि जर आपल्या धर्माच्या रक्षणाकरता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी सुद्धा प्रत्येक वेळी तयार राहा. त्याच्या चरणाचा दास असल्याच्या निमित्ताने त्याचाच आदेश मी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवतोय. जेव्हा आपल्या मार्गात कुठली अडचण येईल तर त्याला चिरडून टाका. मग तो कोणत्याही जातीचा असू दे, नाहीतर कोणत्याही धर्माचा, किंवा मग तो आपल्यातलाच कुणी एक का असेना तरी चालेल. किती वेळेला समजावलं की समाजाने आपल्या लोकांच्या विरोधात नको जाऊ. जसं चालतंय तसं चालू दे. पण एक तू आहेस का ऐकतच नाहीस. सतत आपलं त्यांच्या विरोधात जातोस. आज त्यांनी ही हालत केली आहे, उद्याला मारून टाकतील. गप्प बस ना गाई. एकच गोष्ट किती वेळा सांगशील. मी उगाच नाही बोलत आई. या समाजातल्या जुन्या आणि खोट्या परंपरांमुळे मी खूप काय गमावलंय आई. माझ्या बायकोला गमावलंय, माझ्या पोराला गमावला आहे. त्यांच्या समोर या जखमा, ज्या जखमा काही नाही आहेत आई. त्या लोकांनी माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले ना, तरी बी मी बोलणार आई. तुला एक सांगू का बाळा, तो वरचा समद बघतोय. समद एक दिवस तो समद्यांना न्याय देईल. पर मला हे तुझी हालत बघवत नाही. तू तुझी चिंता कर की. आणि ऐकलंय की ते वाईचे सर्वज्ञ महाराज बी आलेत. माहित आहे आई, ते बी यांच्यासारखेच धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवत असतात. आज आपला धर्म संकटात आहे, कारण काही दूषित मानसिकता असलेले लोक ते प्रेरित करतात. परंतु लक्षात ठेवा, धर्मच समाजाला पुढे वाढवतो आणि समाज धर्माला पुढे घेऊन जातो. जो धर्म सांगतो समाजाला तेच करावं लागेल. जे नियम वर्षापासून चालत आले आहेत त्याचंच कडकपणे पालन करावं लागेल आणि दुसऱ्यांकडून त्यांचं पालन करून घ्यावं लागेल. जातीचं विधान हेच ईश्वराचं विधान आहे आणि याला बदलून आपण ईश्वराला कायद्यानं विधान नाही देऊ शकत. आपण हे सामाजिक वर्गीकरण आपल्या प्राचीन सामाजिक व्यवस्थेचं आधार राहिलेला आहे आणि आपण हे कधीच तोडू देणार नाही. त्यामुळे ज्याला समाजात सर्वात निम्न स्थान प्राप्त झालं आहे, हा त्याचा दंड आहे आणि हे सर्व निमूटपणे
त्याला ते भोगावंच लागेल आणि वरच्यांची सेवा करावी लागेल. त्यामुळे त्याचा पुढचा जन्म सुधरू शकेल. महाराज, ते तर याच जन्मात आमच्या डोक्यावर बसू पाहतायत. याच कारणामुळे आम्ही खूप चिंतित आहोत. महाराज, आमच्याशी वाद घालतात. ते आपल्या धर्मावर प्रश्न उपस्थित करतात. ते यासाठी महाराज, कारण ते आता शिक्षण ग्रहण करतायत. मग अशा लोकांना तुम्ही तुमच्या समाजात स्थानच का देताय? उचलून फेकून द्या त्यांना समाजाच्या बाहेर. नाहीतर उद्या त्यांच्या ताटामध्ये तुम्हाला जेवण करावं लागेल. महाराज, काही लोक तर खात देखील आहेत. त्या अधर्मियांना देखील त्या अस्पृश्य जातीतल्या लोकांसोबत उचलून साताऱ्याच्या बाहेर फेकून द्या आणि संकल्प करा की यांच्यापासून आपल्या धर्माचं रक्षण आपणच करू. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. तुझे बाबा कुठे आहेत? जरा बोलावून आण. आई, बाबा बाहेर गेले आहेत. म्हणत होते की पुरंजन काकांच्या घरी चाललेत. ठाव आहे, ते तिथेच गेले असतील. आई, मी जाऊन बघून येतो. नाही, कुठं बी जाणार नाही तू. तू गेलास तर काय नाही होणार, असेल तर ते बी होणार. चल आज जाऊन बस. चल जा. बाळदादा, बाळदादा. मला माहिती आहे भीम, मला बघून तुला खूप राग येत असेल. पर हे तूच बोलतोस ना की जेव्हा माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवतो तेव्हा तो कुठली बी लढाई जिंकू शकतो. तू आपल्या रागावर नियंत्रण ठेव. त्यांच्याशी आपण लढू नंतर. आणि तसं बी निमंत्रण तर याच लोकांनी दिलंय ना, तर मग येऊ दे ना बाबासने. बघूया ते काय बोलताय ते. अरे तू रडू नकस. तुझे अश्रू खूपच किमती आहे. या समाजाला याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. बाळदादा, आम्ही शपथ घेतो की आपला धर्म, समाज आणि जातीसाठी आम्ही सगळं काही करू. समाजामधल्या घाणीला स्वच्छ करून टाकू. आम्ही शपथ घेतो आमच्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला मुळापासून उपटून फेकून देऊ. आम्ही शपथ घेतो की त्या अस्पृश्य जातीतल्या लोकांना साताऱ्याच्या बाहेर फेकून देऊ. आपल्या जमिनीवर त्यांचं जगणं अवघड करून टाकू. हवा पाणी सगळीकडे पहारा लावून ठेवू. आता जा. तुमच्या जमिनीतून ते जे काही घेतात त्या प्रत्येक गोष्टीवर बंदी लावा. तुमचे शेत, तुमच्या विहिरी, तुमची तलाव, तुमच्या बागा सगळीकडे त्यांना येण्यापासून बंदी लावा. त्या अस्पृश्य जातीतल्या लोकांसाठी अशा परिस्थिती निर्माण करा की ते सगळेच्या सगळे लोक सातारा शहर सोडून जायला हतबल झाले पाहिजे. त्या अस्पृश्य लोकांपासून मुक्त करायचं आहे आम्हाला आपल्या सातारा शहराला.